माजी आमदार आणि बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। संचालक मधुकर देसाई आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला देसाई यांच्या हस्ते गव्हाणीचं पूजन करण्यात आलं। संचालक रावसाहेब खिलारी यांच्या हस्ते ऊस तोडणीचा प्रारंभ करण्यात आला, तर संचालक संभाजी पाटील यांच्या हस्ते ऊसाच्या वजन काट्याचं पूजन करण्यात आलं। यावेळी बोलताना चेअरमन के.पी. पाटील यांनी यंदाच्या हंगामात कारखान्यानं 10 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या हंगामात सुद्धा कारखाना उच्चांकी दर देईल अशी ग्वाही दिली। साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल आणि वीज निर्मिती प्रकल्पांमुळे बिद्री कारखाना पूरक उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम असून कारखान्याच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळ, अधिकारी, कामगार आणि सभासद शेतकऱ्यांचं मोठं योगदान असल्याचंही चेअरमन पाटील यांनी सांगितलं। गळीत हंगाम शुभारंभावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांच्यासह सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते।